वो जब याद आए, बहुत याद आए। आज आपल्याकडे पत्रकार म्हणून ओळखले जाणारे तसेच तारांगण मासिकाचे संपादक मंदार जोशी आलेले आहेत. मंदार, मी तुझं माझ्या आडवी रेख या यूट्यूब चॅनलच्या मार्फत मनपूर्वक स्वागत करतो. धन्यवाद. आणि आपल्या प्रश्नाला आपण सुरुवात करूया. तू सकाळ म्हणून पत्रकार म्हणून काम केलंस, बरोबर. असं असताना, चांगली नोकरी असताना ती सोडून तारांगण मासिकाचं संपादन करावं असं तुला का वाटलं? तुम्ही जसं म्हणालात तसं मी साधारण एक 12 वर्षापूर्वी सकाळ सोडून माझा स्वतःचा प्रवास सुरू केला. कारण मला एका चाकोरीत अडकायचं नव्हतं. माझ्या डोक्यात बऱ्याच कॉन्सेप्ट होत्या ज्या नोकरीत राहून करणं मला शक्य नव्हतं. मला लिहायचं होतं, मला बोलायचं होतं, मला पुस्तकं प्रकाशित करायची होती, वेगवेगळ्या ठिकाणी जायचं होतं, वेगवेगळ्या कलाकारांना भेटायचं होतं. ते सर्व नोकरीत राहून शक्य होईल का नाही याची मला खात्री नव्हती. म्हणून मग मी म्हटलं की अशी काहीतरी आपण आपली व्यवस्था करायला हवी जिथं मला फ्री हँड मिळेल आणि जिथं मला जे आवडतंय, मला जे भावतंय ते सर्व काम करता येईल. ह्या उद्देशानं मग मी तारांगण मासिक, तारांगण प्रकाशन हे सुरुवातीला सुरू केलं. त्यावेळी अजून डिजिटलचा जमाना सुरू झाला नव्हता. त्या पहिली 5-6 वर्ष मी प्रिंट मीडियासाठीच सगळं काम केलं. आणि त्याच्यानंतर तुम्हालाही आता कल्पना आहे, तुम्ही युट्यूब चॅनल चालवतात, तर त्याप्रमाणे मग मी तारांगणला डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये कन्व्हर्ट केलं. आणि आता माझं तारांगण मासिक तर सुरूच आहे, पण तारांगणचं युट्यूब चॅनल आहे, फेसबुक पेज आहे, इंस्टाग्राम आहे, अशा तिन्ही माध्यमांवर सुद्धा मी आहे. बरं, तारांगणचं संपादन तू किती वर्ष करतोयस? तारांगणचं मी आता 13 वर्ष संपादक म्हणून काम. मग तुला 13 वर्षात काय अनुभव आला? म्हणजे रसिकांचा प्रतिसाद कसा आहे? खूप चांगला. कारण तुम्हाला कल्पना आहे की आता तारांगण हे एकमेव मराठी मासिक, बरोबर आहे, त्यामुळं त्याला प्रतिसाद चांगला आहे. पण आताचं चॅलेंज म्हणजे वाचनाचं प्रमाण खूप कमी झालंय तरुण पिढीचं. तरी पण मला असं वाटतं की जर तुम्ही चांगलं काही लोकांना कॉन्टेंट दिला तर लोक बघतात. त्यामुळे मी काहीतरी वेगळं, चांगलं आणि गॉसिपिंगच्या पलीकडे कॉन्टेंट देतो, त्यामुळे तारांगणला चांगला प्रतिसाद. आता यंदा 24 डिसेंबर पासून रफी साहेबांची जन्मशताब्दी वर्ष सुरू होत आहे, तर त्यानिमित्ताने आपल्याला एक विशेष अंक आपण करतोय, तर त्यामागचं प्रयोजन काय? खरं सांगू का प्रदीपजी, माझ्यासाठी हा फार आनंदाचा प्रसंग होता की तुमचा मला फोन आला. कारण त्याच सुमारास माझ्याही डोक्यात सुरू होतं की आपण रफी साहेबांचं जन्मशताब्दी वर्ष सुरू होतंय, आपण काही ना काहीतरी करायला हवं. आणि तुम्ही नेमका त्याच वेळी मला फोन केला. मग आपण दोघांनी बोलल्याप्रमाणे एक काहीतरी तुम्ही चांगला सांगीतिक कार्यक्रम करताय आणि त्याच्यात आपण प्रकाशन करायचं ठरवलं. तर म्हणून तो अंक आपण असा करतोय की रफींचे जे वेगवेगळे पैलू आहेत ते सर्व पैलू आपण या अंकात देण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे एक रफी माणूस म्हणून किती श्रेष्ठ होते, रफी एक गायक म्हणून किती श्रेष्ठ होते, त्यांनी कुणाकुणाबरोबर चांगलं काम केलं, अशा सगळ्या वेगवेगळ्या पैलूंचा आपण त्याच्यात समावेश केलाय. आणि खूप जवळपास 20 जणांनी त्याच्यात लिहिलेलं आहे. तर मला वाटतं की हा कलेक्टर्स इश्यू आहे आणि जे रफींचे चाहते आहेत त्यांच्यासाठी तरी हा अंक पर्वणी आहे असं मला वाटतं. आणि ह्यात आणखी एक गोष्टीचं आकर्षण आहे जे मी आपल्या तुमच्या प्रेक्षकांनाही सांगू शकतो की आपण काहीच दिवसांपूर्वी जे मोहम्मद रफींचे जे चिरंजीव आहेत, शाहिद रफी, यांची आपण दोघांनीच जाऊन भेट घेतली आणि आपल्याला जो काही आनंद मिळाला तो तुम्ही अनुभवला. अत्यंत छान अशा आपल्या गप्पा झाल्या. आणि मुख्य त्या गप्पांबरोबरच तिथं रफींचे जे जावई आहेत परवेजभाई, तेही आपल्याला भेटले. त्यांनी आपल्याला रफींचं जे कलेक्शन आहे, वेगवेगळ्या अवॉर्ड्स असतील, ट्रॉफीज असतील, त्यांचं नॅशनल अवॉर्ड असेल, त्यांचं पद्मश्री अवॉर्ड असेल, हे सर्व त्यांनी आपल्याला दाखवलं. त्यामुळे प्रदीपजी ही आपल्यासाठी इतकी आनंदाची गोष्ट होती आणि ते सर्व आपण ह्या अंकामधून प्रेक्षकांच्या भेटीला आणतोय. तर मला वाटतं की हे आपल्या वाचकांसाठी खूप महत्वाची गोष्ट. बरं, या अंकासाठी ज्यांनी नामवंतांनी लेख लिहिलेत त्यांची एक नावं जरा लोकांना कळली तर त्यांना कुतूहल असते, काय कोणी कोणी लिहिलं आहे? खूप चांगले चांगले लेखक आहेत. सुहास किर्लोस्करांनी लिहिलेलं आहे, नंदू धनेश्वरांनी लिहिलेलं आहे, युधामन्यू गद्रेंनी, रफींनी ज्यांना 100 हिरोंना प्लेबॅक दिलाय अशांवर एक लेख लिहिलेला आहे.
तर असे विवेक पुणतांबेकरांनी लिहिलेलं आहे. खूप जण म्हणजे आत्ताचे जे काही मान्यवर लेखक मंडळी आहेत, सुरज साठेंचं आहे, डॉक्टर मृदुला दाढे जोशींनी, डॉक्टर मृदुला दाढेंनी लिहिलेलं आहे, तुम्ही लिहिलेलं आहे, मी माझे अनुभव लिहितोय त्याच्यात. तर खूप. आणि आणखीन एक वैशिष्ट्य आहे, माझे एक मित्र आहेत ज्योती व्यंकटेश नावाचे, मोठे पत्रकार आहेत. त्यांनी रफी जाण्याच्या आधी म्हणजे 80 सालच्या आधी रफींच्या निवासस्थानी जाऊन त्यांची एक मुलाखत घेतली होती. ती मुलाखत सुद्धा आपण ह्या अंकात. अरे वा, चांगलं. मला वाटतं की हा अत्यंत वेगळा संग्रह असा अंक कॉन्टेंट आहे आणि तो आवडेल आपल्या प्रेक्षकांना. बरं, आता एक शेवटचा प्रश्न विचारतो की इतके वर्ष तू तारांगणचं संपादन करतोयस, या तारांगणच्या संपादनामुळे तुला काय मिळालं? तारांगणने तुला काय दिलं? तारांगणने मला प्रचंड आनंद दिला. कारण आज जर का तारांगण नसतं तर आपण रफींच्या घरी जाऊ शकलो नसतो, शाहिद रफींना भेटू शकलो नसतो, त्यांचा जो संग्रहालय ठेवाय तो बघू शकलो नसतो. तर मला वाटतं की हा आनंद खूप मिळाला. आणि माझ्याकडे मी फक्त तारांगण म्हणजे मी असं मानत नाही. मला वाटतं की तारांगण म्हणजे तुम्ही सर्वजण आहात, तुम्ही आहात, सर्व आपले लाखो वाचक आहेत, प्रेक्षक आहेत. आणि जिथं जिथं लोकांना पोचता येत नाही तिथं मी लोकांना घेऊन जातो, चांगल्या चांगल्या लोकांच्या मुलाखती घेतो, त्या लिहितो किंवा कधी कधी त्या डिजिटल फॉर्मॅटमध्ये आणतो. तर मला वाटतं की हे खूप महत्वाची गोष्ट आहे की ज्या गोष्टी सर्वसामान्य लोकांना बघता येत नाहीत, मिळत नाहीत, त्या आपण आणण्याचा प्रयत्न करायचा. ती संधी आपल्याला दिलेली आहे, ते माध्यम म्हणून मी तारांगणकडे बघतो. तर हे मला तारांगणचं मोठं कॉन्ट्रीब्युशन वाटतं. आणि आता तारांगणचा जो रफी विशेषांक आहे त्याचं प्रकाशन आपण आता करत आहोत, त्या संबंधी जरा लोकांना विस्तृत सांगितलं तर बरं होईल. हा, आपण रसिको येत्या 24 तारखेला जन्मशताब्दी वर्ष सुरू होत आहे, पण आम्ही मुद्दाम त्याच्या पूर्वसंध्येला येत्या 23 तारखेला आपण हा कार्यक्रम ठेवलेला आहे ठाण्याच्या सहयोग मंदिरात. अतिशय उत्कृष्ट असा हा कार्यक्रम आहे. आणि ह्या कार्यक्रमाचं स्वरूप असं आहे की आधी या विशेषांकाचं प्रकाशन होईल आणि त्याच्यानंतर सगळा सांगीतिक सोहळा जो तुम्हीच कंडक्ट करताय, तुमच्या रफींबद्दलच्या अनेक किस्से, आठवणी, गप्पा गोष्टी सांगणार आहात आणि काही गायक आपली कलाही तिथं सादर करणार आहेत. मला वाटतं की त्याच्याबद्दल तुम्ही जरा जास्त सांगा. त्याच्याबद्दल मी असं सांगेन की हा जो गायक आहे आमचा निलेश नेरगुडकर, हा अतिशय आघाडीचा असा गायक आहे, आजचा तरुण गायक आहे. आणि आमची जी गायिका आहे मिनल राव, तिने स्वतः रफी साहेबांबरोबर डुएट गायलेलं आहे. बरं, म्हणजे हे भाग्य फार कमी लोकांना मिळतं. रफी साहेबांबरोबर डुएट गायला मिळणं स्टेजवर अगदी हे भाग्य आहे. आणि ही जी मिनल राव आहे ही माझी स्कूलमेट आहे. आम्ही दोघं एका शाळेत एकत्र एका वर्गात होतो. अरे वा. आणि या संगीताच्या माध्यमातून आम्ही एकत्र आलो. बरं. आणि ह्या कार्यक्रमाचं सगळं संगीत संयोजन जे लता मंगेशकर, आशा भोसले यांना लाईव्ह शो मध्ये अकॉर्डिंगची साथ करतात, ते सुरज साठे या संपूर्ण कार्यक्रमाचं संगीत संयोजन करणार आहे. आणि मला आणखीन एक गोष्ट तुम्हाला प्रदीपजी सांगायची आहे या मुलाखतीच्या निमित्ताने. मी गेली 30 वर्ष या क्षेत्रात वावरतोय, खूप मोठमोठ्या कलाकारांच्या मी मुलाखती घेतल्यात, पण माझी एक प्रचंड इच्छा होती, ती राहून गेली होती, मोहम्मद रफींना भेटणं. पण मोहम्मद रफी 1980 सालीच गेले, त्यामुळे ती काही भेट शक्य झाली नाही. पण मला आनंद याच्यासाठी होतोय, आपल्या या विशेषांक आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला पुन्हा रफींना भेटल्यासारखं. ते सर्व लेखातला जो मजकूर आहे, आपण रफींच्या घरी जाऊन आलो, तर मला वाटतं की आपण रफींना भेटूनच आलो. तर मला वाटतं की हा आनंद खूप मोठा आहे आणि तो आपल्याला मिळतोय, ही खूप महत्वाची. त्यांचा जो मुलगा आहे शाहिद, त्याला आपण रफीच्या रूपात पाहिलं. अगदी. आणि तो किती सुंदर आपल्याशी गप्पा मारल्या. म्हणजे रफी माणूस म्हणून मोठे होते, पण त्यांनी आपल्या कुटुंबियांमध्ये जी व्हॅल्यू, जी कल्चर आहे, संस्कार आहेत, ते खूप महत्वाचं आहे. त्यामुळे आपल्यालाही त्यांनी जे रिसेप्शन दिलं खूप सुंदर होतं. तर मला वाटतं की गायक किंवा कोणताही मोठा कलाकार असाच उगी मोठा बनत नसतो, त्याच्यावर आधी काम केलेलं असतं, जे रफी साहेबांनी केलेलं आहे. तर आता कार्यक्रमाचा समारोप मी करतोय. अगदी. आज आपण आपल्या दिनचर्येत अत्यंत व्यस्त, कारण अंक काढणं, विशेषांक अतिशय कठीण काम आहे. असं असून सुद्धा तुम्ही माझ्या आडवी रेख या युट्यूब चॅनलला वेळ दिलात, त्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद. आणि आजच्या या संपूर्ण कार्यक्रमाचं व्हिडिओ शूटिंग ज्यांनी केलं ते प्रसाद गाळवणकर यांना सुद्धा मी मनापासून धन्यवाद देतो. अक्षरशः म्हणजे मी सुद्धा तुम्हाला खरं तर मी तुम्हाला धन्यवाद म्हणायला नको, कारण तुम्ही माझ्यापेक्षा खूप ज्येष्ठ आहात आणि अतिशय चांगलं काम करत आहात. पण मला वाटतं की आपली जी पॅशन आहे दोघांची चांगलं काही करण्याची, त्यामुळे आपण एकत्र आलोय आणि आपण लताच्या विशेषांकापासून सुरू केली, लता मंगेशकरांच्या, रफींचा काढतोय.
मला वाटतं की आपण हा सिलसिला असाच सुरू ठेवू. नक्की नक्की सुरू ठेवा. धन्यवाद.